नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कांदा भजी। कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं घेतलेलं आहे 1 वाटी बेसन घेतलंय, ओवा घेतलेला आहे थोडासा, आणि इथं धने घेतलेले आहेत असे जाडसर घडून घेतलेले आहेत 1 चमचावर। मीठ लागणार आहे चवीपुरतं, आणि इथं घेतले तांदळाचं पीठ घेतले बघा 2 चमचे मोठे, आणि इथं घेतले 4 ते 5 कांदे घेतलेत। आणि आपल्याला पीठ जसं लागेल तसं वापरायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही, तर एकदम कुरकुरीत अशी आपण कांदा भजी करणार आहोत। चला मग आता आपण अगोदर कांदे कापून घेऊया। तर बघा इथं मी मागचं देठ काढले आणि पुढचं सुद्धा देठ काढलेला आहे, आणि जो हा पिवळा भाग असतो ना तो असा वरचा काढून घ्यायचा बघा गोल, साल काढून कांदा पुसून घेतलाय, आणि मागचा आणि पुढचा देठाचा भाग काढलाय बघा। तर एकदम पातळ असा कांदा चिरायचा। इथला मधला देठ काढल्यामुळे ना कांदा अगदी पातळ चिरला जातो आणि जसं मोकळा मोकळा होतो कांदा बघा। असं जास्त काय फोडायची गरज नाही, जास्त लगेच मोकळा होतो कांदा पुढचं देठ काढल्यामुळे। तर मग आता आपण कांदा चिरून घेऊया एकदम पातळ असा। तर या पद्धतीने आपण सगळे कांदे चिरून घेऊया। कांदा आपण सगळा मोकळा करून घेतलाय बघा, एकदम बारीक चिरला, त्याच्यामुळे असं मोकळा पण होतोय कांदा। तर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून ह्याला हलवायचं आहे असं आपण चांगलं, आणि एक 10 मिनिटं ना असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या कांद्याला पाणी सुटतं चांगलं। आणि ह्या कांद्याला जे पाणी सुटले ना त्याच्यामध्येच आपण पीठ मळून घ्यायचं आहे। आपण वरून एक्स्ट्राचं पाणी ओतणार नाही ह्याच्यामध्ये। एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया, मीठ टाकलेलं आहे कांद्याला पाणी सुटेपर्यंत। बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या कांद्याला सुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे बघा। एकदम कांदा ओलसर लागतंय आणि असं दाबला तर थोडंसं पाणी पडतंय, म्हणजे चांगलं आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ 2 चमचे, धने आबडधोबड बारीक केले, ओवा आणि लाल मिरची पावडर। मगाशी साहित्य दाखवताना आपली मिरची पावडर दाखवायची विसरली होती, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मिरची चिरून घालायची असेल 2 तरी सुद्धा चालते। बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि बघा 1 मिरची सुद्धा बारीक चिरली आहे, आणि आपण ते टाकायचे चांगले मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये टाकूया बेसन एकदम आपण टाकायचं नाही, जसं लागेल ना तसं टाकायचं, आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये अगोदर। बघा आपलं सगळं मिश्रण असं बघा 1 वाटी पीठ घेतलेलं, त्यातलं असं थोडंसं पीठ राहिलेलं 1-2 चमचे, सरसरीत आपलं असं मिश्रण झालेलं आहे। कांद्याला सुद्धा पीठ लागलेलं आहे। तर आपण आता तळायला घेऊया, तेल ठेवूया, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम अगदी कडकडीत तेल पण ओतायचं आहे। तर आपण तेल गरम करायला भजी तळण्यासाठी जर तेल गरम करायला ठेवतो ना, मग त्यातलंच आपण 1 4 चमचे तेल ओतणार आपण ह्याच्यामध्ये। चला मग आता आपण तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये, आणि आपलं तेल सुद्धा चांगलं तापलंय बघा। आता आपण ह्या मिश्रणामध्ये ना तेल ओतायचं आहे 4 चमचे। तेल टाकल्यावर आपण चांगलं मिक्स करून घेतलंय, आणि आपलं मिश्रण सुद्धा बघा अगदी सरसरीत असं झालेलं आहे, एकदम घट्ट पण करायचं नाही। आता आपण तेल चांगलं तापले, भजी सोडून घेऊया बघा। ह्या भज्याला काय असा आकार नसतो, अशी कशाही आकाराची वाकड्या तिकड्या आकाराची ही भजी असतात। तर आपण आता भजी सोडून घेऊया। तेल पण आपलं चांगलं तापले, गॅस कमीच करायचा आहे पहिल्यांदा। भजी आपण सोडून घेतलेत बघा, एखाद्या मिनिटभरानं आपण पलटी करून घ्यायची भजी। आता पलटी करून घेतल्यानंतर गॅस आपण थोडासा मोठा करायचा आहे। एकदम बारीक जर गॅसवर आपण भजी केली ना पहिल्याच, तर एकदम तेल धरतं आणि भजी आपली कुरकुरीत होत नाहीत, म्हणून मीडियम गॅस करायचा बघा। आपली भजी तळून झालेली आहेत आणि अगदी कुरकुरीत अशी भजी तळलेली आहेत। तर आता आपण काढून घेऊया। आता भजी काढून घ्यायची, चांगली निथळून घ्यायची, आणि ताटामध्ये आपण काढून घ्यायची बघा। काय मस्त अशी दिसतात भजी, एकदम मस्त झालेले आहेत आणि कुरकुरीत सुद्धा होतात, आणि आपली भजी सुद्धा एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत। आता आपण दुसरी सुद्धा बॅच अशीच तळून घेऊया।